निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा करताच सर्व पक्षांनी कंबर कसली होती. नामनिर्देशांक अर्ज भरण्यापासून तर अर्ज मागे घेतल्यापासून खरी सुरुवात करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्ह्यातील निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी नंदुरबार यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर चारही तालुक्यासहित क्लास 1 दर्जाचे अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती दिल्या. त्यासोबत 2 तहसीलदार दर्जाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यात नवापूर सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 81% मतदान झाल्याची नोंद झाली आहे. नवापूर विधानसभेत महेश चौधरी हे निवडणूक निर्णय अधिकारी असून महेश चौधरी व नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गट विकास अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री देवरे तसेच नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नायब तहसीलदार निवडणूक शाखा सोनवणे क्षेत्रीय अधिकारी हे कामकाज पाहत होते. दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण नवापूर तालुक्यात मतदान झाल्यानंतर केंद्र प्रमुख नेमणूक कर्मचारी पोलीस कर्मचारी यांची नवापूर येथील नगर टाउन हॉल येथे रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रातून आलेली व्हीव्हीपॅट मशीन मतदान यंत्र सेक्टर अधिकारी यांच्याकडे कागदपत्रे जमा करण्याची लगबग दिसत होती. रात्री उशिरापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महेश चौधरी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी दत्तात्रय जाधव निवडणूक अधिकारी श्री देवरे निवडणूक नायब तहसीलदार श्री सोनवणे यांच्या देखरेखीखाली क्षेत्रीय अधिकारी केंद्र चालक शिक्षक पोलीस कर्मचारी महसूल कर्मचारी सार्वजनिक बांधकाम अधिकारी परिवहन मप महामंडळाचे कर्मचारी पंचायत समिती अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती कर्मचारी शासकीय आरोग्य कर्मचारी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी BLO होमगार्ड ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी हे रात्रंदिवस कर्तव्य बजावत होते. त्यांची पावती म्हणून नवापूर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातून सर्वाधिक मतदान नवापूर तालुक्यात झाले असून लोकसभेच्या पायंडा नवापूर विधानसभेच्या निवडणुकीत दिसला असून मतदान जनजागृती स्वीप मोहीम वेळोवेळी सोशल मीडियावर मतदानाचे व्हिडिओ जनजागृती यामुळे सर्व शक्य झाले असून नवापूर तालुक्यात सुज्ञ मतदान असल्याने अधोरेखित होते. 20 नोव्हेंबर 2024 रोजी नवापूर नगर टाउन हॉल म्हणजे रात्रीतून यात्रेचे स्वरूप आले होते. शासकीय बसेस खाजगी वाहने शासकीय वाहनांची सोय असल्याने मतदान केंद्रातून आलेले व्हीव्हीपॅट मशीन मतदान यंत्र कागदपत्रे सेक्टर अधिकारीकडे जमा करण्यासाठी एकच गर्दी दिसत होती. नवापूर तालुक्यातील सर्वाधिक झालेले मतदान दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारांचे भवितव्य ठरवले. 12 उमेदवार निवडणूक प्रक्रियेत सहभागी होते. 2 राष्ट्रीय पक्ष व 1 अपक्षाचे उमेदवारांची जास्तीत जास्त सहभाग दिसून आला. दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या उमेदवाराचे भविष्य उज्ज्वल होते तसेच नवापूरचा आमदार कोण होतो हे 23 नोव्हेंबर 2024 ला माहिती होईल. त्यासोबत नवापूर तालुक्यात होणारी जिज्ञासा संपली. नवापूर तालुक्यात आजच्या घडीला जिकडे तिकडे नवापूर तालुक्याचे मतदानाची चर्चा असून कट्ट्यावर कोण येईल याबाबत तर्कवितर्क लावले जात असून राजकीय समीक्षकांची कमतरता नसल्याचे चित्र आहे.